हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। तयारी बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा नाश्ता साऊथ इंडियन आहे। तर हो, आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेला ठरवलं होतं इडली सांबार चटणी असं सगळा बेत बनवला होता। पीठ रेडीमेडच आणलं होतं कारण पीठ वगैरे काही मी आधी तयारी केली नव्हती। अचानक ठरल्यामुळे हा प्लॅन आम्ही केला होता। पण अचानक केलेला प्लॅन सुद्धा खूप 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 सक्सेसफुल होतो हे आज समजलं मला, कारण खूप टेस्टी झालं होतं सगळं साऊथ इंडियन जेवण। इडली तर टेस्टी झालीच होती, पण सांबार फर्स्ट टाइम मी असं सांबार बनवलं होतं जे अगदी भन्नाट झालं होतं। रेसिपी मी पुढे शूट केलेलीच आहे, ती तुम्ही बघून घ्या। खरं तर साऊथ इंडियन जेवण बनवण्यामध्ये मला इडली बनवायला सगळ्यात जास्त कंटाळा येतो, कारण खूप भांडी पडतात। ही होती सांबारची तयारी। सगळ्या भाज्या मी ज्या ज्या काही लागणार होत्या त्या थोड्याशा बॉईल करून घेतल्या होत्या आणि तुरीची डाळ शिजवून घेतली होती आणि चिंच भिजत ठेवली होती। त्यानंतर थोडासा भोपळ्याचा तुकडा कापून घेतला होता आणि ही सगळी तयारी केली। त्यानंतर मी सांबारला फोडणी द्यायला घेतली। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि जिरं घालून घेतलं। हे सगळं छान तडतडू दिलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं। मला आज वेगळा मसाला पाहिजे होता पण तो मला भेटला नाही, म्हणून मग मी जो एव्हरेस्टचा भेटला तोच यूज केला। पण त्याने सुद्धा खूप मस्त बनलं होतं सांबार। कांदा आणि सगळं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी आधी भोपळा घातला, कारण तो मी शिजवून घेतला नव्हता, तो लगेच शिजतो म्हणून। त्याच्यामध्ये आपले मसाले ॲड केले, जिरे पावडर, धने पावडर आणि हळद। त्यात सोबत घातलं मीठ आणि हे सगळं छान परतून घेतलं आधी। आणि मग त्याच्यामध्ये ॲड केला जो मी सांबार मसाला आणला होता एव्हरेस्टचा तो। सांबार मसाला आता मी थोडा घातला आणि नंतर लास्टला थोडा ॲड केला आहे। ह्या सगळ्याला छान एक वाफ येऊ दिली आणि मग थोडासा घाटी मसाला घातला, कारण त्याच्याशिवाय तर आम्हाला टेस्ट लागणार नाही, त्याच्याशिवाय जेवण जात नाही म्हणून। त्याचसोबत एका साईडला मी ही डाळ थोडीशी अशी घोटून घेतली, म्हणजे सांबार जरा छान असं थिक होईल म्हणून। आणि तोपर्यंत ह्याला छान तेल सुटलं होतं। त्याच्यामध्ये ती डाळ घातली आणि सगळ्या बॉईल केलेल्या भाज्या सुद्धा ॲड केल्या। याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो असा मोठा मोठा कट केला होता, जसं सांबारमध्ये आपल्याला लागतो तसा लागण्यासाठी। आणि इतकं अप्रतिम सुंदर झालं होतं हे सांबार। तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा अशा पद्धतीने। त्याचसोबत थोडासा आंबटपणा येण्यासाठी चिंच आणि त्याच्यात सोबत ते भिजवलेलं पाणी घातलं आणि झालं आपलं झटपट अगदी सोप्या पद्धतीने सांबार तयार। त्यावरून थोडासा परत सांबार मसाला घातला मी आणि एका साईडला चटणीला फोडणी द्यायला घेतली। याच्यामध्ये मी नारळ, थोडंसं चण्याची डाळ भाजकी, हे सगळं बारीक करून घेतलं होतं, आलं आणि थोडंसं लसूण। त्याला मी इथे तडका देते मिरची आणि ह्याचा। मिरची पण मी वाटणात घातली होती, पण परत एकदा तडक्यामध्ये पण घातली आणि ह्या तडकामध्येच ते सगळं पेस्ट केली होती चटणीसाठी नारळाची, ती ॲड केली आणि झाली चटणी तयार। हे सगळं मी इतक्या फास्ट तुम्हाला सगळ्यांना दाखवते, पण हे बनवण्यामध्ये माझा अर्धा दिवस गेला होता, कारण हे सगळं करायला खूप जास्त टाईम जातो। म्हणून आम्ही कधी साऊथ इंडियन नाश्ता खायचा असेल तर आमच्या फेवरेट हॉटेलमध्येच जाऊन करतो, पण आज खूप दिवसानंतर घरी बनवावं असं वाटलं आणि खरंच खूप भारी झाला होता। तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर ह्या इडल्या काढल्यात, खूप छान स्पॉन्जी आणि मस्त झाल्या होत्या। आणि एका साईडला मी डोसे करायला घेतले, तोपर्यंत ऋतुजा आणि तिच्या पप्पांनी नाश्ता करायला सुरुवात केली होती, कारण डोसे गरम गरमच खाल्लेले छान लागतात म्हणून। आणि असा हा सॅटरडेचा स्पेशल आणि मस्त नाश्ता मी बनवला होता, जो अगदी टेस्टी झाला होता। त्यानंतर आम्ही इतका नाश्ता केला की मला दुपारी जेवणाची गरजच लागली नव्हती। या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी पण नक्की करून बघा। आणि आजचा हा व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे माझं चॅनल लवकर ग्रो होईल। आणि ह्या
असा नाश्ता रेडी झाला होता. तुम्ही सगळ्यांनी पण असा नाश्ता करून घ्या. हो, आणि त्याचसोबत आजच माझ्या भाच्याचं म्हणजे अयांशचं ॲडमिशन झालं आहे न्यू स्कूलमध्ये. सो ते सगळे स्कूलमध्ये गेले होते आणि अयांशची उद्यापासून स्कूल चालू होणार आहे, म्हणजे नेक्स्ट वीकपासून. त्यामुळे घरात सगळी स्कूलची चर्चा होती. तर आमची चिऊ कशी पाठी राहील. चिऊला पण स्कूलमध्ये जायचं खूप एक्साइटमेंट आली होती आणि ती बघा. अशा प्रकारे चिऊला जायचं होतं स्कूलला. भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.